भावना आहेत त्याचा आदर केला पाहिजे आणि लोकांच्या बाजूने राहून यामध्ये संघर्ष करावा लागला तर तो संघर्ष केला पाहिजे. आता सत्ता 238 आमदार आलेले आहेत, त्यामुळे अधिक अपेक्षा करण्याची गरज नाही. पण राज्य चालवताना अनेक चुका अलीकडच्या काळात होत आहेत आणि त्या हळूहळू लोकांच्या समोर यायला लागलेल्या आहेत. तसा हा नान्नीचा प्रकार आहे. नान्नीला महाराजांची दर्शन घेतलं, भेट घेतली. या मठाची नान्नीची शेकडो 700 वर्षापासूनची परंपरा ही खंडित करण्याचं काम कायद्याच्या माध्यमातून आज झालेलं दिसतंय. खरं तर सरकारने या मठाच्या बाजूने आणि हत्ती इथं राहावा या बाजूने स्पष्टपणाने भूमिका घेणं आवश्यक आहे. केरळसारख्या राज्यामध्ये त्या राज्यातला हत्ती बाहेर जात नाही, तसं महाराष्ट्राला देखील तशी बंधनं जर घातली असती तर आपले हत्ती दुसऱ्या राज्यात घेऊन जाण्याचं कृत्य थांबलं असतं. आज इथं 700 गावं या मठाच्या आधिपत्याखाली येतात आणि या 700 गावातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात जे या परंपरेला जाणतात ते सगळे आज नाराज आहेत. सरकारने याच्यात सकारात्मक भूमिका, जशी नागपंचमीला शिराळ्यात घेणे तीच भूमिका घेऊन सकारात्मक भूमिका जर घेतली असती सरकारने तर हा प्रसंग टळला असता असं मला वाटतं. आज सुप्रीम कोर्टाच्या पर्यंत जाऊन देखील यश आलेलं नाही. कोर्टाने निकाल दिलाय म्हणून या भागातली लोक न्याय आणि कायदा मानणारी लोक आहेत, शांतताप्रिय आहेत, म्हणून इथून हत्ती त्यांनी जाऊन दिला. इथल्या जनतेच्या मनात इथला हत्ती जाणार नाही याची काळजी घ्यावी असाच आहे. आणि या भागातले लोकप्रतिनिधी, या भागातले सर्वच समाज, एका समाजाचा हा प्रश्न नाही आहे. ह्या जिव्हाळ्याची भावना त्या हत्तीबद्दल नान्नीच्या मठाधिपतींची आणि सर्वांचीच आहे आणि ही भावना साठी हा लढा अधिक तीव्र भविष्य काळात होईल असं मला वाटतं. आणि सरकारने देखील याच्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहे. आणि सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळाला नसेल तरी ही अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये राष्ट्रपतींनी देखील इंटरव्हेन्शन केलं तर या बाबतीत वेगळा न्याय होऊ शकतो असं मला वाटतंय. त्यामुळं आम्हाला कुठल्याही कोर्टाचा अवमान करायचा नाही आहे. परंतु नान्नीची ही 700 वर्षाची परंपरा खंडित जर होत असेल तर या भागातली सगळी लोक नान्नीच्या मठाधिपतींच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघर्ष पुढे चालू ठेवतील असं मला वाटतं. मी अशी अपेक्षा करत होतो की नागपंचमीचा निर्णय जसा झालेला आहे तसाच हा निर्णय होईल आणि तशी माझी अपेक्षा होती. पण जेव्हा हत्तीच घेऊन गेले हे कळलं मला, त्यामुळं मी मुद्दामून इथं आलो. खरं म्हणजे आपण सगळ्या लोकप्रतिनिधींनी या भागातल्या ज्या भावना आहेत त्याचा आदर केला पाहिजे आणि लोकांच्या बाजूने राहून यामध्ये संघर्ष करावा लागला तर तो संघर्ष केला पाहिजे. आता न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, त्याबद्दल काही भाष्य केलं तर ते अलीकडच्या काळात अवघड आहे. त्यामुळं तुमच्या मनात जे आहे तेच जनतेच्या मनात आहे. ही शंका लोकांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. इतके वर्ष मग काहीच नव्हतं तर इतके वर्ष केस चालण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळं याच्यावर कोर्टाचा अवमान होईल असं बोलणं हे शक्य नाही. पण निकाल झालाय ही वस्तुस्थिती आहे. चांगली ते त्यांनाच विचारायला पाहिजे ना. आमच्या जिल्ह्यात बरेच मोठमोठे नेते आहेत, मी एकटाच नाही आहे. त्यामुळे त्यांना काय गळ टाकून बसलेले बरेच 3 पक्ष आहेत महाराष्ट्रात गळ टाकून बसलेले. त्यामुळं आता तिकडे जायची, सत्तेत जायची प्रथा सुरू झालेली आहे, नवीन पद्धत सुरू झालेली आहे. त्यामुळं त्यांच्या दृष्टीनं माझी तर विनंती आहे त्यांना की राज्य चालवण्याला त्यांनी जास्त महत्त्व द्यावं. आता सत्ता 238 आमदार आलेले आहेत, त्यामुळं अधिक अपेक्षा करण्याची गरज नाही. त्यामुळं त्यांनी राज्य चांगलं केलं तर यापेक्षा चांगली परिस्थिती त्यांची निर्माण करू शकतात ते. पण राज्य चालवताना अनेक चुका अलीकडच्या काळात होत आहेत
आणि त्या हळूहळू लोकांच्या समोरही यायला लागलेल्या आहेत. जसं हा नान्नीचा प्रकार आहे, नान्नीची घटना, राज्य सरकारने पूर्ण ताकदीनं या घटनेत इथं हत्ती राहील इथं यासाठी भूमिका बजवायला हवी होती असं मला वाटतं. तुमच्या भाजप त्यांना काय अर्ज कोणी केलं होतं का? मला काही कळतच नाही. आता तुम्हीच त्यांना प्रश्न विचारताय म्हटलं त्याला उत्तर देणं त्यांना नाईलाजाने आवश्यक आहे. ते कसे म्हणतील की हे येणार आहेत, हे येणार नाहीत, हे आता तुम्हीच प्रश्न जर विचारला तर ते बिचारे मुख्यमंत्री तरी काय म्हणणार? त्यामुळे त्यांनी दिलं उत्तर. ठीक आहे, थँक्यू.